brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की यातनं काय मेसेज असू शकतो, म्हणजे एवढ्या जुन्या आठवणी जागा महत्वाचा उल्लेख केलास ते म्हणजे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत आहेत. तरुणपणीचा फोटो आहे बाळासाहेब ठाकरेंचा आणि हा फोटो अनेकदा याच्या आधी म्हणजे युती होणार, युती व्हायला हवी याच्याबद्दलची जेव्हा चर्चा झाली तेव्हा असे हे फोटो जे समोर आले त्यातला हा एक फोटो आहे. फार जुना फोटो आहे हा बाळासाहेबांच्या. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की राज उद्धवच्या बद्दल किंवा कशा पद्धतीने राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला याच्यावरनं उद्धव ठाकरेंवर जी टीका झाली होती त्याच्या खूप आधीचा हा फोटो आहे तरुणपणीचा. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कसे सोबत बंधूंसारखे राहायचे आणि कशा पद्धतीने त्यांचं स्वतःचं नातं होतं बाळासाहेब ठाकरेंबरोबर, अगदी दोघांचंही ज्या पद्धतीचं नातं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केलेला आहे. पण हा फोटो हे सांगतो की बाळासाहेबांचं या दोघांशी कसं नातं होतं. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की हीच ती गोष्ट आहे जे पूर्वीचं नातं आहे, पूर्वीची जी अटॅचमेंट आहे, पूर्वीचं जे सोबत राहणं आहे तेच आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. म्हणजे जर आपण पाहिलं की दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले 5 जुलैला, त्याच वेळेस अशा पद्धतीनं बोललं गेलं होतं की हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे. तर आपल्याशी सचिन अहिर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सचिनजी, हा एक आणखीन दुर्मिळ क्षण शिवसेनेच्या इतिहासात, मनसेच्या इतिहासात जोडला जातोय. आजचा प्रेस कॉन्फरन्स, हा फोटो तर दुर्मिळ आहेच. नाही, सुखद क्षण पण आणि ऐतिहासिक पण आहे. 2019ला इकडेच पत्रकार परिषद झाली होती ज्यावेळी आम्ही महायुतीमध्ये होतो आणि त्याचेही साक्षीदार होणार आहेत. त्याच्यानंतर काय झालं नाही झालं आणि बदलत्या राजकारणामध्ये आणि ज्यावेळी लोकांना राजकीय पक्षाबद्दल आणि नेत्यांबद्दल कीव निर्माण करावीशी वाटते अशी जी परिस्थिती ज्यावेळी राज्यामध्ये चालू असतात त्यामध्ये मला असं वाटते नवीन समीकरण एक राज्याला राजकीय ह्याच्यामध्ये एक आशेचा किरण बघण्यासाठी म्हणा किंवा त्या सणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्वजण इकडे एकत्रित आले. साधेपणा या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे 5 तारखेचा तो मेळावा आणि आता इतका साधेपणा का ठरलं, कसं ठरलं, काय म्हणजे साधेपणा पण आणि खुर्ची पण दोनच आहे. म्हणूनच यासाठी आहेत की शेवटी आपल्या माध्यमातून तमाम जनतेमध्ये ही युतीची घोषणा होणं, या युतीची घोषणा होत असताना कशा प्रकारे राज्यामध्ये कुठच्या शहरामध्ये काय होणार आहेत ना होणार आहेत या सर्व गोष्टीची माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून ही व्यवस्था केली. सर, आम्हाला फक्त थोडक्यात की या फोटोबद्दल सुद्धा थोडं जाणून घ्यायला आवडेल, कारण कसं आहे की हा इतका जुना फोटो आहे की कदाचित नव्या पिढीला त्याबद्दलची माहिती नसावी. तर तुम्ही थोडं सांगू शकाल? खूप अगोदरपासून आहे, 2000 सालापासूनचे जे एक फक्त की हा फोटो नेमका कधीचा आहे की ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे दोघांचे, कारण तेव्हाचे राज ठाकरे तेव्हा शिवसैनिक हा घरातला एक फोटो जो होता ज्यावेळी एका वेगळ्या पद्धतीने त्याला एक वेगळा किस्सा आहे पण ते कधीतरी नंतर सांगता येईल. पण मला तुम्हाला विनंती आहे की तुम्हीच साहेबांना हे विचारा, कारण ते फार व्यवस्थितरीतीने विश्लेषण, कारण काल आदित्यजींशी बसत असताना त्यांनी मला विश्लेषण दिलं पण त्यामागची एक वेगळी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी नाही, ते आता त्यांनी बोललेलं आणि ते बरं वाटेल. म्हणजे ते एक आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही असं मानतो की आजही स्वर्गीय बाळासाहेब आहेत, ते कुठेतरी आशीर्वाद देतात असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. या फोटोच्या बद्दल आणखीन एक सांगायला हवं ते म्हणजे बाळासाहेब असे अनेक क्षण होते की जे कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यामध्ये बाळासाहेबांना आवडायचं. त्यांच्या घरातले अनेक फोटो तुला पाहायला मिळतील की बाळासाहेब म्हणजे स्मोक करतानाचा फोटो तुला पाहायला मिळेल. अगदी वाईनचा ग्लास हातात असले, म्हणजे रेअर फोटो आहेत बाळासाहेबांचे, ते आहेत. आणि त्यांचं एक चांगलं कलेक्शन हे राज ठाकरेंकडे आहे. त्यांनी त्याबद्दलचे फोटो सुद्धा समोर आणले होते. आणि आणखीन महत्वाचं आहे ते म्हणजे की स्वतः उद्धव ठाकरे ही सुद्धा एक चांगले फोटोग्राफर आहेत.